चला आज आपण आवळ्याचं ना लोणचं बनवूया गोडवालं, छोट्या मुलांना खाण्यासारखं. मी बघा 2-3 दिवस झाले लग्नाला गेलते ना, त्यामुळे बघा अशा आवळे आणून ठेवले होते मी. तर फ्रीजमध्ये ठेवले होते. अर्धा किलो आवळे इथे बघा. आपण आज आवळ्याचं हे बनवूया बघा, लोणचं गोड छान असं. बघा इथे सगळे धुवून घेतलेले छान. बघा थोडेसे हे झाले होते. बघा माझ्याकडे अशी किसणी आहे, थोडीशी मी अशी किसून घेणार आहे बारीक. आणि बघा एक आवळा मी किसून दाखवलेला आहे. बघा कशी बी निघते आवळ्याची. आणि बघा आपला आवळा कसा आहे हे बघा, छान असं. बघा चला आपण सगळे आवळे आता किसून घेऊया छान. आणि बघा असं मी सगळे आवळे किसून घेतलेले आहेत. बघा हे बघा. आणि बघा असं छान मी आवळा किसून घेतलेला आहे, भारी असा मस्त छान. याचं बघा बिया कशा निघालेल्या आहेत. आणि बघा इथं मी 1/2 किलो गूळ सुद्धा किसून घेतलेला आहे. हे बघा असं छान मी 1/2 किलो ना गूळ सुद्धा किसून घेतलेला आहे बारीक. चला आता आपण कढाईमध्ये ना हे टाकून घेऊया. बघा बघा आवळा सुद्धा छान किसलेला आहे. आता मी इथं कढाईमध्ये ना आवळा बघा टाकून घेतलेला आहे सर्व. कारण आवळा खाल्लेला ना खूप छान आहे बरं का. आणि मस्त असं आपलं रक्तसुद्धा वाढतं, रक्त शुद्ध होतं आणि आपलं घाणसुद्धा रक्त बनत नाही. बघा खूप छान आहे आवळ्याचे खाण्याचं हे. बघा इथं सांधे दुखत नाही, गुडघे दुखत नाही, कंबरे वगैरे काही दुखत नाही बरं काही नाही. बघा मी असं सगळं आवळा याच्यावर गूळ त्याच्यावर टाकून घेतलेलं आहे असं छान. आणि आवळा खाण्याच्या शुगरवाल्यांना सुद्धा खूप छान बरं का. आवळा खाल्ल्याने ज्यूस सुद्धा करून पिऊ शकता सकाळ सकाळ. बघा असं सगळा गूळ मी याच्यावर टाकून घेतला. केसांसाठी पण छान आहे आवळा खाल्ल्याला. आपले केस पण गळत नाही, कंबर सांधे दुखी काहीच असं हे होत नाही, असं तांबा नसते तिचं. बघा सगळं असं मिक्स करून घेणार आपण गूळ आणि आवळा. आवळा खाण्याचे खूप पौष्टिक आहे आवळा खाणं. मग खूप फायदे पण आहेत बरं का त्याच्याबरोबर. आणि बघा मी थोडंसं त्यामध्ये ना अशी थोडी साखर घालून घेणार आहे. बघा थोडीशी साखर पण टाकलेली मी. पित्त वगैरे पण होणार नाही बरं का आवळा खाल्ल्याने. आणि बघा आपला आवळ्याचा कलर पण कसा येते. माझे पण केस गळतात ना, त्यामुळे मी आवळा आणि गुळा साखरेमुळे कलर येते बघा. आणि बघा आपल्या थोडीशी इलायची आणि अशी टाकायची. इलायचीनं वास छान येतो, चव पण छान लागते. आणि थोडीशी सुंठ पावडर घेतलेली बघा मी तिथं टाकून घेतली. सुंठ पावडर आणि इलायचीनं छान चव येते. आणि बघा इलायचीमुळे सुंठ पावडरमुळे खूप छान वास येतो. आपला कलर पण चेंज होतोय.
आणि बघा कसा कलर आलेला आहे बघा आता. थोडीशी मी टेस्ट करून बघितले ना, खूप छान झालेलं आहे बघा. चव पण छान आहे, ते छान आहे. चला, छान झालेलं आहे. आपण आता बंद करूया गॅस आणि आपलं गोड लोणचं बरणीमध्ये भरून ठेवूया आपण. कसं वाटलं आवळ्याचं लोणचं? खूप भारी झाले. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कसं झालं ते.